बांधवांनो, आपण बघत आहोत या महाराष्ट्रामध्ये कसं जाती जातीमध्ये भांडणं लागलेली आहेत. यामध्ये अनेक जाती जातीची भांडणं आहेत. सध्या एक ट्रेंडिंगला विषय आहे, तो म्हणजे SC आरक्षणामध्ये वर्गवारी म्हणजेच अ ब क ड, बरोबर. तर यामध्ये जवळजवळ 58 ते 59 जाती SC प्रवर्गामध्ये आहेत. आणि या SC प्रवर्गामधील एक जात आहे मातांग. आणि या मातांग समाजाची प्रामुख्याने अशी मागणी आहे की बाबा SCच्या आरक्षणामध्ये वर्गवारी झाली पाहिजे, अबकडे झाली पाहिजे. कारण मातांग समाजाची जेवढी प्रगती व्हायला पाहिजे तेवढी प्रगती झाली नाही. आणि यामध्ये त्यांची प्रगती ही बौद्ध समाजामुळे, बौद्ध बांधवामुळे झाली नाही असा त्यांचा आरोप आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील संपूर्ण समाज बांधवांना विनंती करणार आहोत की खरंच मातंग समाजाची अधोगती ही बौद्धामुळे झाली आहे का, की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मातंग समाजाला SCमध्ये घेतल्यामुळे त्यांची प्रगती रोखली का, वाढली, की त्यांच्यामधील काही नेत्यांनी त्यांची स्वतःची प्रगती करून घेतली, बरोबर आहे की नाही. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघतो, ज्या ठिकाणी जर राजकारणाचा विषय जर घेतला, ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहेत त्या ठिकाणी फक्त काय बौद्धाचेच आमदार नाहीत, यामध्ये मातंगाचे आहेत, चांभाराचे आहेत आणि ज्या इतर जाती SC प्रवर्गातील आहेत या जातीचे सुद्धा आमदार, खासदार या SC प्रवर्गामधून निवडून येतात. फक्त काय बौद्ध समाजाचे यामध्ये निवडून येत नाहीत. आणि राहिला मातंग समाजाचा, आजपर्यंत मातंग बांधवांचा असा आरोप आहे की आमचा आजपर्यंत एक सुद्धा IAS अधिकारी या ठिकाणी झाला नाही. तर मातंग समाजाला आमची विनंती आहे की यामध्ये बौद्ध समाजाची काही चुकी आहे का, की तुमचा एक सुद्धा IAS अधिकारी झाला नाही. बौद्ध समाजाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि असंख्य समाज बांधव, यामध्ये बौद्ध समाजसुद्धा बाबासाहेबाच्या पाठीमागं यांनी सुद्धा बौद्ध समाजाची दीक्षा घेतली. आणि बाबासाहेबांनी बौद्ध समाजाची दीक्षा घेतल्याच्या नंतर, बुद्धिस्ट झाल्याच्या नंतर संपूर्ण बौद्ध समाजाने जे काही जुनं होतं ते सोडून दिलं. परंतु मातंग समाजाने जे जुनं आहे ते सोडलंच नाही. त्यांनी त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा चालू ठेवली. आणि मग बौद्ध समाजावर तुम्ही ठप्पा का लावू शकता की बाबा आमची बौद्ध समाजामुळे प्रगती झाली नाही. उलट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC प्रवर्गामध्ये मातंग समाजाला घेतलं आणि एक जी हीन वागणूक या SC प्रवर्गातील लोकांना जी हीन वागणूक दिली जात होती, ती हीन वागणूक धर्मांतर केल्यामुळं जी हीन वागणूक दिली जात होती ती हीन वागणूक मिळत नाही. परंतु बौद्ध समाजानं काय केलं, ज्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गानं बौद्ध समाज चालत राहिला आणि त्यामुळे बाबासाहेबाच्या मार्गानं चालल्यामुळे बौद्ध समाजाची प्रगती झाली. बौद्ध समाजाचे IAS अधिकारी झाले, IPS अधिकारी झाले. ज्या ठिकाणी महत्त्वाचे पद आहेत त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध समाजाने भूषवलेले आहेत. ही प्रगती कशामुळे झाली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालल्यामुळे. उलट मातंग समाजानं काय केलं की बाबासाहेबांनी त्यांना SC प्रवर्गात आरक्षण दिलं, परंतु ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या त्या गोष्टीचं त्याने पालन केले नाही. मग तुम्ही बौद्ध समाजावर ठपका कसा लावू शकता की बाबा बौद्ध समाजामुळे आमच्या अधोगती झाली नाही, बौद्ध समाज हा या SC प्रवर्गातील मोठा भाऊ आहे आणि या मोठ्या भावानं आमचं आरक्षण खाल्लं, हे चुकीचं आहे. त्यामुळं बौद्ध समाजामुळं तुम्हाला किंमत आलेली हे लक्षात राहू दे. आणि त्यामुळं हे जे अबकडं वर्गीकरण आहे, या वर्गीकरणामध्ये फायदा कोणाचा आहे, तोटा कोणाचा आहे, मोजक्याच लोकांचं या ठिकाणी या अबकडं वर्गवारीला पाठिंबा आहे. याचे जे नेते आहेत त्यांचा यामध्ये फायदा आहे. आणि त्यामुळं त्याची जेवढी काही त्यांना काहीतरी ताकद पुरवली आहे की बाबा तुम्ही
जोरदार आंदोलन करा, परंतु यामध्ये बौद्ध समाज महाराष्ट्रात जर जातींनी आहे काही जनगणना जर झाली तर बौद्ध समाज हा एक नंबरचा मोठाच भाऊ राहणार आहे. वर्गवारी जरी केली तरी यामध्ये नुकसान सगळ्याच होणार आहे. यामुळं या अबकड वर्गीकरणाला बौद्ध समाजाचा विरोधच आहे. त्यामुळं मातांग समाजाने बौद्ध समाजावर ठप्पा लावण्यापेक्षा आपण काय केलं याच्याकडे लक्ष द्यावं आणि बौद्ध समाजाला टार्गेट करणं सोडावं. सध्या नेते बाळासाहेब आंबेडकर हे वर्गवारीच्या संदर्भात काय आदेश देतील एक बाळासाहेबाचा सैनिक म्हणून आम्हाला तो मान्य राहील आणि बाळासाहेब जे आंदोलन उभं करतील त्या आंदोलनाला सुद्धा आमचा पाठिंबा राहील. जय भीम, जय वंचित.